नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या चॅनेलचे आभार व्यक्त करतो की आपण सरकारने तळागाळामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जी काही कामं करत आहेत त्याचं आपण एक दखल घेण्याचा एक प्रयत्न करताय आणि जनतेपर्यंत तो आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहात जनतेचा. त्याबद्दल आपले चॅनेलचे आणि आपले मनापासून आभार. मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो की जवळजवळ 5-6 वर्षापूर्वीपासून ही बिल्डिंग तयार होती. शताब्दी नगर इथून ह्या PMJP कॉलनीच्या बाजूला एक मनोहर जोशी विद्यालय, त्याच्या पलीकडेच ती झोपडपट्टी आहे. तिथल्या अदानी ज्यावेळेस म्हाडाने तिथल्या लोकांना शिफ्टिंग करून दिलं 353 लोकांना, उरलेली जी काही लोक राहत होती तिथे, त्यांना असं आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला या PMJP कॉलनीत बिल्डिंग तयार झाल्यानंतर तुम्हाला तिथे शिफ्ट करू. परंतु बिल्डिंग ही तयार होऊन सुद्धा 5 वर्षे झाली होती. लोक आमदारकडे गेली, नगरसेवककडे गेले, पण त्यांची काही त्यांनी दखल घेतलेली दिसली नाही. आणि नंतर मग वारंवार स्थानिक लोकही आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत होते, जाऊन DRPला भेटणं. DRPच्या फक्त ते तहसीलदार पर्यंत पोहोचत होते. त्यांना कोणत्या अधिकाऱ्याशी जाऊन ह्या गोष्टीचा पाठपुरावा करायला पाहिजे याची त्यांना आयडिया नव्हती. मग ह्या गोष्टीची विषय मला आमचे तिथे कार्यकर्ते आहेत, शामू मेत्रेजी, त्यांनी मला ह्या गोष्टीचं सगळे मला माहिती दिली. आणि मग आम्ही विचार केला, अरे या ठिकाणी तर एकदम नरकापेक्षा वाईट अवस्था आहे लोकांची जगण्याची. कारण अर्धे घरं तुटलेले आहेत आणि अर्धे तशीच आहेत. काही खंडर टाईप झालेले आहेत. काही त्या ठिकाणी मग नशेडी असतील, गंजेडी असतील, त्याच्यानंतर गुंड प्रवृत्तीचे लोक असतील, अशा प्रकारचे लोक तिकडे वास्तव कानाकोपरा करून पकडून बसले होते. दहशतीचं वातावरण होतं अक्षरशः. आणि मग आम्हाला ह्या गोष्टीची म्हणजे ही गोष्ट लक्षात आली की लोकांना खरोखर या गोष्टीतून बाहेर काढलं पाहिजे. बिल्डिंग तयार आहे तर मग द्यायला काही हरकत नाही, सरकार आपलं, आपण प्रयत्न करूया. मग गेल्या 3 वर्षापासून आम्ही या संघर्षाला पाठपुरावा करायचा सुरुवात केली. परंतु हा सगळा प्रवास करता करता मला ह्या सगळ्यांचा, माझ्या नेत्यांचा, मी विशेष करून त्यांचे आभार व्यक्त करेन की आमचे गृहनिर्माण मंत्री अतुलजी सावे साहेब, त्याच्यानंतर माझे आमदार, आमचे आधारस्तंभ श्री प्रसादजी लाड साहेब, त्याच्यानंतर आमचे धारावीचे प्रभारी कॅप्टन तमिल सेल्वम साहेब, त्याच्यानंतर आमचे संजयभाई उपाध्यायजी, या सगळ्यांनी मला वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी मला अडचणी निर्माण झाल्या या संघर्षामध्ये त्या ठिकाणी मला पाठपुरावा करण्यास मला आशीर्वाद दिले आणि मला त्यांनी मदतही केली. याच्यानंतर एक प्रश्न असा आमच्या या शिफ्टिंगच्या बाबतीत पुढे आला की ह्या बिल्डिंगचं बांधकाम हे म्हाडाद्वारे झालं होतं आणि म्हाडाला ह्या बिल्डिंगचा बांधकाम खर्च हवा होता आणि तो खर्च अदानी आता डेव्हलपर असल्यामुळे अदानीने किंवा DRPने आम्हाला द्यावा आणि ह्या बिल्डिंगचा ताबा त्यांनी घ्यावा. त्याच्यानंतर मग शताब्दी नगरचा शिफ्टिंगचा प्रश्न सॉल्व्ह होणार होता. मग हा सगळा आम्हाला हे ज्यावेळेस पेच लक्षात आला तर म्हटलं आता ह्या पेच जर सोडवायचा असेल तर सरकारी जे बिग बॉस आहेत आमचे महाराष्ट्राचे CM, त्यांच्याशिवाय ह्या प्रश्नाला कोणीच सॉल्व्ह करू शकणार नाही. म्हणून श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि त्यांना मी निवेदन दिलं आणि या ठिकाणच्या परिस्थितीचं त्यांना माहिती दिली आणि त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की खरोखर तिथल्या लोकांचं शिफ्टिंग तत्काळ व्हायला पाहिजे. देवेंद्रजींनी मला शब्द दिला की तू काय काळजी करू नको, तुम्ही ताबडतोब आता तुम्ही श्रीनिवास सरांना भेटा, मी येत्या काही दिवसातच याची बैठक घेऊन मी ताबडतोब ह्याचा जो काही जो प्रश्न जो निर्माण झालेला तो सॉल्व्ह करेन. आणि असं बोलून आम्ही तिथून निघून गेल्यानंतर एक 15 ते 20 दिवसानंतर आमच्या लक्षात आलं की काय हालचाल झाली की नाही, जरा चौकशी जाऊन करावी. तर 15 दिवसानंतर मी पुन्हा देवेंद्रजींची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की सर जॉईंट मीटिंग घेतली असती तर बरं झालं असतं, प्रश्न सॉल्व्ह झाला. ते म्हणले कालच माझी जॉईंट बैठक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आमचा निर्णय झालेला आहे की अदानीला जे काही 600 करोड या बिल्डिंग खर्च द्यायचा होता त्यापैकी 400 करोड 416 करोड अदानी भरणार आहे मुद्दल आणि मग ह्या बिल्डिंगचा ताबा ते घेणार आहेत. उरलेले जे 200 करोड आहेत ते त्यांच्या लेवलला ते जसा काही टाइम पिरियड तयार होईल त्या पद्धतीने ते सरकारी बैठकीत ते निर्णय घेऊन ते करणार आहेत. परंतु या बिल्डिंगचा जो मुद्दल खर्च होता तो त्यांनी DRPने भरला अदानीकडून घेऊन आणि ही बिल्डिंग DRPच्या ताब्यात आल्यानंतर आता 19 तारखेला, गेल्या नोव्हेंबरच्या 19 तारखेला पहिल्या 18 लोकांना चाव्या देण्यात आल्या आणि अशा करून 302 लोकांना आतापर्यंत चाव्या मिळालेल्या आहेत. येत्या काही दिवसामध्ये 150 ते 200 लोकांना आणखीन चाव्या वाटप होणार आहे. तर मी या सगळ्या प्रोसेसमध्ये माझ्या सरकारचे, माझ्या मंत्र्यांचे, माझ्या नेत्यांचे, भारतीय जनता पार्टीतील सर्व कार्यकर्ते आणि नेते पदाधिकारी धारावीतले ज्यांनी मला
ज्या ज्या ठिकाणी मला मदत लागेल, ज्या ज्या ठिकाणी मला बैठक घ्यावी लागेल, त्या त्या ठिकाणी मला त्यांनी मदत केली. आणि महाराष्ट्राचे बिग बॉस सीएम श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी एकच बोलेन, धन्यवाद देवा भाऊ.